अस्सलामुअलैकुम मुलांनो, आजचा आपला विषय आहे मराठी पाठ क्रमांक 12 चांगली वागणूक। पाठ वाचण्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण शब्द पाहूया। किराणा मालाचे दुकान, हे आहे मीठ। मीठ म्हणजे सॉल्ट, याला नमक पण म्हणतात। मुलगी, उर्दू मध्ये लडकी आणि इंग्रजी मध्ये गर्ल म्हणतात। आता आपण वाचूया पाठ क्रमांक 12 चांगली वागणूक। गावात नवीन आलेल्या चंदूने किराणा मालाचे छोटेसे दुकान सुरू केले। दुकानात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी तो खूप आपुलकीने वागत असे। त्याच्या बोलण्यात गोडवा होता। एकदा दुकान बंद करून घरी जाताना त्याच्या दुकानात एक छोटी मुलगी आली। अशी रडवेली का झाली आहेस बाळ? मला मीठ पाहिजे। बाकीच्या दुकानदारांनी दुकान बंद झालंय, उद्या ये असे सांगून परत पाठवले। एवढेच ना, हे घे। मिठासारख्या छोट्या गोष्टीसाठी चंदूने दुकान पुन्हा उघडले। तिला मीठ दिले। तिने पळत जाऊन ही गोष्ट घरी सांगितली। ही छोटीशी गोष्ट कानोकानी गावभर पसरली। चंदूच्या दुकानातली गर्दी हळूहळू वाढू लागली। चंदू शेठ झाला। त्याच्या दुकानाचा पसाराही खूप वाढला। पण चंदू शेठ आजही तो प्रसंग विसरला नाही। शब्दार्थ: रडवेली होने म्हणजे रडावेसे वाटणे, यानी बिल्कुल ऐसा महसूस होना जैसे अभी रो देंगे। कानो कानी होणे म्हणजे एकाने दूसऱ्यास सांगणे, यानी एक से दूसरे तक वो बात पहुंचना। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा व लिहा। प्रश्न अ, किराणा मालाचे दुकान कोणी सुरू केले? तर आपला उत्तर आहे चंदूने। प्रश्न आ, मुलगी रडवेली का झाली होती? तर आपला उत्तर आहे मीठ ना भेटल्यामुळे मुलगी रडवेली झाली होती। प्रश्न ई, चंदूची कोणती गोष्ट तुम्हाला आवडली व का? चंदूने मुलीला परत नाही पाठवले। मिठासारखी छोटीशी वस्तूसाठी कोणीही बंद दुकान उघडत नाही। ही चंदूची चांगली वागणुकीमुळे झाला। प्रश्न ई, चंदूच्या दुकानात गर्दी का वाढू लागली? उत्तर, चंदूच्या चांगली वागणुकीमुळे त्याच्या दुकानात गर्दी वाढू लागली। प्रश्न क्रमांक 2, तुमच्या परिसरातील एखादा दुकानदार तुम्हाला आवडतो का? तो दुकानदार तुम्हाला का आवडतो हे सांगा। यहाँ इस सवाल के जवाब में आपको ये बताना है कि आपके घर के आसपास कोई ऐसा दुकानदार है जो आपको बहुत पसंद है, तो वो क्यों पसंद है वो आपको लिखना है। आप अपनी मादरी जबान उर्दू में भी लिख सकते हैं। प्रश्न क्रमांक 4, वाचा, खाली दिलेले शब्द असेच लिहा। आलेल्या, प्रत्येक, व्यक्तीशी, उद्या, छोट्या गोष्टीसाठी, पुन्हा आणि गर्दी, हे सर्व शब्द आपल्याला आपली वहीत असेच सुंदर अक्षराने लिहायचे आहे। प्रश्न क्रमांक 5, वाचा, खाली दिलेले वाक्य लिहा। अ, दुकानात आलेल्या ग्राहकांशी प्रेमाने वागावे। आ, ग्राहकांची अडवणूक करू नये, त्यांची फसवणूक करू नये। ई,
छोटी वाटणारी एखादी चांगली गोष्ट देखील माणसाचे आयुष्य सुधारते। मुलांनो, हे सर्व वाक्य आपल्याला आपली वहीत लिहायचे आहे। यानी ये तीनों जुमले आपको खूबसूरत तहरीर में अपनी बयाज में ऐसे ही लिखना है। आता मुलांनो, आपण पाहूया आपली पुस्तकेत प्रात्यक्षिक म्हणून काय दिलेले आहे। क्रमांक 1, किराणामालातील विविध डाळी व धान्य यांचा उपयोग भेंट कार्ड बनवण्यासाठी करा। यानी आपको किराना माल में मिलने वाली मुख्तलिफ किस्म की दालों और अनाज की मदद से एक ग्रीटिंग कार्ड तैयार करना है। क्रमांक 2, रिकाम्या काडीपेट्यांची आगगाडी बनवा। चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यावर किराणा मालातील वस्तूंची नावे लिहा। यानी आपको माचिस के खाली डिब्बों से एक रेलगाड़ी बनानी है और फिर हर डिब्बे पर किराना दुकान में जो चीज़ें होती हैं उन चीज़ों के नाम लिखना है। क्रमांक 3, काडी पेटी कशी बनते याची माहिती मिळवा। यानी माचिस की तीली या माचिस के डिब्बे कैसे बनते हैं इसकी मालूमात हासिल करो। इसकी मालूमात आपको YouTube पर मिल जाएगी या आपके पेरेंट्स को या किसी आस पड़ोस के शख्स को पता होगी तो उससे आप ये मालूम करके लिख सकते हैं। मुलांनो, आपला पाठ पूर्ण झाला। आता आपण नवीन व्हिडिओसह पुन्हा मुलाखत करूया। मला द्या परवानगी। धन्यवाद। खुदा हाफिज।